उद्यापासून रावसाहेबांच्या घरच्या कामाला सुरुवात करायची असं दादानं सांगितलं खरं, पण का कोणास ठाऊक माझ्याच मनाची तयारी नाही होते अजून. खरं तर आत्ता कुठल्या ना कुठल्या मार्गाने तरी पैसा उभं करणं अगदी गरजेचं आहे, नितांत गरजेचं. पण त्यासाठी हे घर सोडून बाहेर पाऊल टाकायला मन नाही धजावत. पूर्वी गोष्ट वेगळी होती. मी बाहेर पडले तरी माझ्या माणसांना माझ्या पाठी सांभाळून ठेवेल असं माझे जीवाभावाचं घर होतं. पण आता ते घरच नाहीये, म्हणून असेल कदाचित. पण नाही, मला नाही वाटत इथे असेपर्यंत रावसाहेबांचं काम करायला जाणं मला शक्य. आणि जबरदस्तीने बाहेर पडायचंच ठरवलं तर ना धड मी तिथल्या कामाला न्याय देऊ शकणार आणि नाही इथला सगळा पसारा निस्तरू शकणार. पण नोकरी सोडायची तर पैसे कसे कमवायचे? दादांवर एकट्यांवर सगळ्या आर्थिक जबाबदाऱ्यांचं ओझं टाकून नाही जाणार. काय करू काही सुचत नाही. पण असंच काहीतरी करावं लागेल की घरातून बाहेर न पडता सगळ्या गरजा पुरवल्या जातील इतके पैसे उभे राहायला हवेत. महाराज, मला नाही काही सुचत आहे. तुम्हीच सुचवा ना माझ्यासाठी काहीतरी. छे, बॅचलर लाईफचा हा फार मोठा तोटा आहे. चांगलं जेवण मिळत नाही आणि जेवण करून खावं तर वेळ नाही आणि हॉटेलला जेवण करायचं म्हटलं तर पोटाची काशी. मला तर काय करावं काहीच सुचत नाही. आलिया भोगासी असावे सादर म्हणायचं. अजून काय करणार आपण? हो, मला काय करावं आता ते काहीच सुचत नाही. कसुरी दादा तुम्ही काय लक्ष कुठं आहे? हा काही नाही. अगं असं तंद्रीत चालणं चांगलं आहे का? रस्त्यात भरधाव गाड्या चाललेल्या असतात. काय झालं? काळजी नका करू. कुठली गाडी येऊन मला धक्का दिली इतकी नशिबात नाही मी. काय झालं? काय झालं सांग. काही नाही. नेहमीच मन शांत नाहीये. सारखं दोष देत असतं मला. सुरळीत चालेलं आपलं आयुष्य नेहमी माझ्यामुळे. कसुरी, पात्रामध्ये भोरे तयार झाले म्हणून नदी आपला मार्ग बदलते का? ते तिचं नशीब असतं, प्राप्त असतं. ते स्वीकारायला पाहिजे. आणि आता सगळं झालंय ना सुरळीत. झालंय की नाही? आपल्या मुली परत आल्या, माझी नोकरी सुरू झाली. तात्पुरता का होईना पण आपल्याला राहायला घर मिळालेलं आहे. मार्गी लागेल सगळं हळूहळू सुरळीत. ते डोळे पुस. काय झालं? जे काय घडतं त्याबद्दल तुम्हाला कधीच काही तक्रार नसते. तुला एक सांगतो मी, जगामध्ये मूर्ख माणसं असतात ना, ती नेहमी तक्रारी करत वेळ वाया घालवतात. सुज्ञ माणसं नेहमी आलेल्या अडचणींवर विचार करून योग्य तो मार्ग शोधतात. आणि जगातली घडणारी प्रत्येक गोष्ट ही आपल्यामुळे घडलेली आहे असं कशाला समजायचं? आपण एवढे मोठे नसतो, कधीच नसतो. आपण साधी सामान्य माणसं असतो. तुझ्या आत्ता मनात काय काय चालू आहे मला काहीही कल्पना नाही कस्तुरी. पण एक सांगतो तेवढं लक्षात ठेव. भावनेच्या आहारी जाऊन आता तरी यापुढे तरी कुठलाही आतताईपणा करू नकोस. कुठलाही असा निर्णय घेऊ नकोस पश्चात्ताप करावा लागेल. तुझ्या लक्षात येते का मी काय म्हणतोय ते?
मन शांत ठेव. त्रास व्हायला लागला नामस्मरण कर, त्यामुळे त्रास देणाऱ्या विचारांचा निचरा होतो. डोळे पुस, डोळे पुस, डोळे पुस. लक्षात येत आहे का मी काय सांगतोय ते? शांत राहा, नामस्मरण कर. मी भाजी आणायला चाललेलो आहे, जाऊ का येऊ सोडायला? जाशील ना घरी नीट? जा घरी जा, मी आलो भाजी घेऊन. तुम्ही म्हणताय ते खरं आहे, पण किती प्रयत्न केला तरी तरी नाही होते मन शांत. काय करू? हॅलो. हां दीपिका, मी बोलतेय. हां बोल वहिनी. अगं मी तुला खरं तर आता फोन करणारच होते, कारण अगं आता थोड्या वेळापूर्वी अभयचा फोन येऊन गेला. समीरा स्वानंदी घरी आल्या ना? हो, म्हणजे मीच खरं तर कळवणार होते तुला. मी ट्राय पण करत होते तुझा फोन, पण म्हणजे माहिती नाही, लागतच नव्हता फोन. अगं हो, काल ॲक्च्युली काय झालं की आमच्या घरची लाईटच गेली होती आणि मोबाईलची बॅटरी कम्प्लीट डाऊन होती आणि ह्या सगळ्या टेन्शनमध्ये चार्जेस करायचं राहून गेलं होतं. बरं मला सांग की त्यांना नवीन घरचा पत्ता कसा काय मिळाला? अगं योगायोगच म्हणायला लागेल. म्हणजे दुपारी रघुनाथरावांची आणि कस्तुरीची भेट झाली आणि त्यानंतर रघुनाथरावांनाच भेटल्या ह्या दोघी जणी रात्री. रघुनाथराव? खरंच बहिणी, ते म्हणजे महाराजांनी आपल्याकरता पाठवलेले देवदूतच आहेत नाही? खरंच ग, मला सुद्धा आता असंच वाटायला लागलंय. म्हणजे ज्या वेळेला आपण थकून अगदी परिस्थितीसमोर हात टेकवतो ना, त्यावेळेला हा माणूस हात देतो आपल्याला आणि संकटातून खेचून बाहेर काढतो. स्वानंदी समीरा अगदी व्यवस्थित आहेत, साधा ओरखडा सुद्धा नाही आलाय त्यांच्या अंगावर. वहिनी, हे सगळं सांगून तू खरंच मला खूप मोठा रिलीफ दिलायस. मला कल्पना आहे ग. खरंच मी रात्री करणारच होते फोन, पण तुला माहिती आहे ना आता परिस्थिती कशी आहे. अगदी हवं तेव्हा हाताशी फोन नसतोच, त्यामुळे. अगं वहिनी, काही एक हरकत नाही. तुझ्याकडून ही बातमी ऐकली आणि मागचं सगळं काय मी विसरून गेले. बरं हो, आणि मुलींना भेटायला मी लवकरात लवकर येईन. नक्की आहे. दीपिका, स्वानंदी समीरामुळे तुला जो मनस्ताप झाला त्याबद्दल सॉरी. वहिनी काहीतरीच काय. हे बघ वहिनी, ह्या फॉर्मॅलिटीज पाळायची काही गरज नाही आहे, ठीक आहे? बरं मी लवकरात लवकर घरी येईन. ठेव फोन. वाट बघते. आलात भेटून मुलींना? हो. कशा आहेत त्या? अरे लहान मुलं काय हो, पटकन सावरतात कुठल्याही गोष्टीतून. प्रश्न फक्त मोठ्यांचा असतो, त्यांच्या सवयीचा असतो. सर तुम्ही खूप डिस्टर्ब वाटताय. हो, आत्ता येताना कस्तुरी भेटली. मी पुन्हा वाद घातला तिच्याशी. आय डोंट नो, पण तिला बघितलं ना की माझा स्वतःवरती कंट्रोलच राहत नाही हल्ली. काय वाटेल ते बोललो तिला. म्हणजे इतकं बोललो की आता मलाच त्रास व्हायला लागलाय. सर कॉफी सांगू का तुमच्यासाठी? प्लीज. एक मिनिट. सरांच्याकरता एक कॉफी पाठवून दे. सर रागवणार नसेल तर एक सांगू, जेव्हा जेव्हा तुम्ही कस्तुरीशी भांडून येता तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचा खूप त्रास होतो. इट ओनली मीन्स अजूनही तुमच्या मनात कुठेतरी कस्तुरीविषयी सॉफ्ट करणार आहे. सॉफ्ट कॉर्नर आहे. खरं आहे ते. कुलकर्णी अहो, कधी काळी मुलीसारखं प्रेम केलंय मी तिच्यावरती. म्हणजे तिच्या सगळ्या चुकांची गोळाबेरीज केली ना तर
काही वेळेला प्रेम त्यावरती हावी होतं. पण नाही, हा जो सॉफ्ट कॉर्नर आहे ना, मी निपटून काढीन माझ्या मनातून. एनिवे, पूजा आली होती? हो सर, सकाळीच येऊन गेली. तिला तिच्या बहिणीला घेऊन लोणावळ्याला जायचं होतं 3-4 दिवसांसाठी, म्हणून गेली ती लगेच. तिच्या या अशा अवस्थेमध्ये? अहो सर, मी खूप समजावलं तिला, पण ऐकणाऱ्यातली आहे का ती? तिच्या बहिणीला घेऊन तिला कुठल्या तरी शिबिरात का कुठेतरी जायचं होतं, म्हणून ती गेली. म्हणाली मी 3-4 दिवसांनी येईन आणि मग अभय सरांना भेटते, आणि गेली लगेच ती. एकंदरीतच डॉक्टर कुलकर्णी, ह्या मुलींना समजून घेणं फार कठीण आहे हल्ली. खरंय सर. कस्तुरी, अगं सकाळी मी बाहेर गेले होते ना, म्हणजे भाजीसाठी कोपऱ्यापर्यंत जाऊन आले, तेव्हा आपल्या सोसायटीत दोघांना बोलताना ऐकलं मी. म्हणजे काही फार विशेष नाही, पण त्यांचे जरा जेवणाचे प्रॉब्लेम्स होते. म्हणजे लग्न झालेलं नाही, त्याच्यामुळे फॅमिली अशी नाही, घरी जेवण करणारं कोणी नाही. मग पैसे देऊन सुद्धा चांगलं व्यवस्थित जेवण नाही मिळत त्यांना. कामावरून यायला उशीरच झाला तर मग काय, जे मिळेल ते खायला लागतं. त्यामुळे ते ऐकलं आणि माझ्या डोक्यात असा विचार आला की आपण काहीतरी करू शकतो, जेणेकरून आपल्याला पण पैसे मिळतील आणि त्यांना पण व्यवस्थित जेवण देऊ शकू आपण. म्हणजे अगदी पोळी भाजी म्हण, किंवा त्यांना जसं हवं तसं पूर्ण जेवणाचा डबा. कस्तुरी, काय म्हणजे काय झालं? हं? सॉरी, मी ऐकलं नाही नीट. पण काय झालं तुला? तू डोळ्यातनं पाणी का आलंय तुझ्या? हं? सांग ना मला. एवढा वेळ बोलतेय मी एकटी, तुझं लक्षही नाहीये, कसला विचार करतेस? हां आई, तू कशी आज आलीस घ्यायला मला? म्हणजे माझ्या डान्समध्ये काही प्रॉब्लेम? ताईनी नव्हतं ना बोलवलं? अक्षू, नाही ग, तू खूप छान डान्स करतेस. अक्षू, आज ना मला सकाळी सकाळी एकदम गोड बातमी कळली. ती बातमी ऐकल्यानंतर म्हटलं आपल्या पेढे ठेवायलाच पाहिजे देवाच्या पुढे, म्हणून मी पेढे घ्यायला बाहेर पडले. जो क्लास सुटायची वेळ झाली होती, म्हटलं मी खायला आले. ग्रेट आहेस तू. पण आई, ती बातमी काय, सांग ना मला. तू ओळख बघू ती बातमी काय असेल. समीरा सोनी ती घरी परत आल्या? अगदी बरोबर आहे. आई, इतक्या दिवस कुठे होता ते? काय मला कळलं नाही का व्यवस्थित, कारण जेव्हा अभय मामाचा फोन आला तेव्हा हे कळल्यानंतर मी रडायलाच लागले, म्हणून मी त्याला काही विचारू नाही शकले. आई, अक्षू, तू येतेस समीरा आणि स्वानीला भेटायला? म्हणजे आपण आधी देवाच्या पुढे पेढे ठेवूया आणि मग जाऊया सरते मामीकडे. चाल. नाही आई, अगं आज शाळेत तोंडी परीक्षा आहे ना माझी, आणि ती सुद्धा 6 महिची. ती करून मग परत जायचं म्हणजे खूप उशीर होणार. नाही, बरोबर आहे तुझं. अक्षू, ह्या गडबडीमध्ये तुझ्या परीक्षेचं मी साफ विसरून गेले होते. तुझा अभ्यास झालाय ना? हां ठीक आहे, मग आपण असं करू, घरी जाऊन तू पटापट जेवून घे, मी तोपर्यंत पेढेचा नैवेद्य दाखवते, मग आपण एकत्रच घराच्या बाहेर पडू. तुला शाळेत सोडते आणि मग मी जाते मामीच्याकडे. हां. चल. सरळ राहा. गवारीचे दोरे व्यवस्थित काढा. आई, आत्या कधी येणार आहे? येईल. मला ठराविक वेळ काही सांगितली नाहीये तिने, आणि आत्ता आत्या आत्या करताय. तिच्या घरातून बाहेर पडलात तेव्हा नाही वाटलं काही? आई, असं काय ग म्हणतेस? का? काही चुकीचं नाही बोलत आहे मी. तुम्ही चुकीचं वागलाय, त्यासाठी तुमचे कान धरायला मागे पुढे नाही बघणार मी. मग मी वाईट झाले तरी चालेल. घरातून बाहेर पडताना आत्याला काय वाटेल तिची काळजी नाहीये तुम्हाला, नाही का?
वाहिनी. दीपिका, समीरा स्वानंदी आत्याकडे नाही येणार. का ग अशा वागलात तुम्ही? तुम्हाला जर आईकडे जायचंच होतं तर मला सांगायचं होतं ना. मी स्वतः तुम्हाला नेऊन सोडलं असतं. तुम्ही एका क्षणात आत्याला परक केलं ना. आत्या सॉरी. आम्ही जेव्हा निघालो तेव्हा आम्ही काय करतोय तेच आम्हाला कळलं नाही. रस्ता चुकल्यावर सगळं कळलं. आणि जेव्हा कळलं तेव्हा खूप उशीर झाला होता. आत्या तू आमच्यावर रागावली नाहीस ना? अगं तुमच्यावरती कशी रागवेन मी? हा फक्त शहाण्या मुली वेड्यासारख्या वागल्या म्हणून धक्का मला बसला. कसं आहे ना, आई बाबा आपल्याकरता जे काही करतात ना ते आपल्या भल्यासाठी करतात. भले आपल्याला ते आत्ता कडू वाटत असेल पण पुढे जाऊन त्याचीच गोड फळं आपल्या पदरात पडतात. हो ना? आत्या मी हे लक्षात ठेव. आत्या अंकुश काकांना पण सॉरी सांग. त्यांना खूप टेन्शन आलं असेल ना आमच्या दोघींमुळे. येणारच ना. अगं तुमच्या दोघींची आमच्यावरती किती जबाबदारी होती पण आता त्यांचाही राग नाही तुमच्यावरती. आणि हो, अंकुश काकाने तुमच्याकरता एक गंमत दिली. हे घे, हे तुला आणि हे तुला. आणि सांगितले ह्या चॉकलेटसारखं तुम्हालाही कायम गोड राहायचंय. कळलं? भेटूया कुठच्या. नाही, मला जगण्याचा अधिकारच नाही. अधिकारच नाही मला. मी जिवंतच नाही राहणार. मी स्वतःला संपून टाकणार. मला जगण्याचा अधिकार नाहीये. जरा बोलायचं होतं तुमच्याशी. बोल ना. म्हणजे ही सोसायटी तशी खूप मोठी आहे. नोकरीसाठी म्हणा, शिक्षणासाठी म्हणा, मुलं इथे येऊन राहतात ज्यांची लग्न नाही झाली आहेत,
म्हणजे त्यांच्या रोजच्या जेवणाचे पण खूप प्रॉब्लेम्स आहेत. त्यांना खूप पैसे देऊन घरचं छान असं जेवण नाही मिळत. काय तुझ्या मनात काय आहे? म्हणजे त्यांना जर वाजवी दरात आपण पोळी भाजीचा डबा दिला तर